चेतन पाटील पुरस्कृत हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे। स्ट्रायकिंगला फलंदाज नितीन म्हात्रे आणि गिरीश म्हात्रे। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत, पंच तटस्थ आहेत, कोणताही निर्णय येत नाहीये, नॉट आउट कॉल केलेला आहे। सोनारपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि सोनारपाडा या टीमला शुभेच्छा येत आहेत। आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य नितीनजी काळनाने, सोनारपाडा गावचे लाडके जावई महेंद्र म्हात्रे आजदेगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत। ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत। 44 धावा बनवायच्या आहेत। पहिल्या षटकामध्ये अमर ठाकूरने चांगली सुरुवात केली आहे, चांगली गोलंदाजी अमर करतायत, ड्राइव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। अमोल पाटील होते। सलग 4 चेंडू आले डॉट। या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सागर थोरवेने मेडन षटक हाताळलं होतं, डबल विकेट हॅट्रिक देखील नोंदवली होती, सलग 4 विकेट घेतले होते। क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी। अमर ठाकूरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अमर ठाकूर यांच्यासाठी, कारण की सलगचे आलेत 5 चेंडू डॉट। 44 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये। ऋतिक भोईर आणि चेतन पाटील आनंदित असतील ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये। रवी वाहिले यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे। वसारा संघ आपण पाहतोय, यावेळी बिग हिट केलाय, मिड ऑनच्यावरून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय नितीन म्हात्रेच्या बॅट मधून। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4। टॉस केला जाईल, पहिला आपण टॉस करूया। या ठिकाणी मी नितीन दादा म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभाचे टॉस करायचंय। सेमीफायनल 1 पहिली सेमीफायनल असेल, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि टॉस देखील केलं जाते। 4 ओव्हरची लढत। टॉस विन पाकड्याचा पाडा संघ। सागर टॉस जिंकलं काय डिसिजन? डिसिजन पेंडिंग। 5 मिनिटाच्या आत तुम्ही डिसिजन आम्हाला कळवायचे। तत्पूर्वी विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती आहेत। सन्माननीय उद्योजक गोरपे गावाचे पप्पू शेठ भोईर साहेबांना इन्व्हाइट करेल आपण यावं। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पप्पू शेठ या आपलं सन्मानित केलं जाईल। साईदादा खरं तर आमचे सन्माननीय बालाराम भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाचे सन्मान करायचे। बालाराम भोईर साहेब या आपल्या शुभाचे मी काही विशेष सन्मान करतोय। पप्पू शेठ भोईर साहेबांचा सन्मान केले होते। गोरपे गावाचे उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान बालाराम भोईर साहेब यांच्या शुभास्ते केले होते। वस्त्र अलंकार आणि खरं तर इथे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केले होते। त्यानंतर या ठिकाणी उद्योजक विशालदादा चौधरी या आपलाही सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय विशालदादा चौधरी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर विशाल चौधरी यांचा सन्मान होतो आणि मुरबाडचे आमचे गिरीश खाटेकरे या ठिकाणी उपस्थित आहेत। गिरीदादा या आपलाही सन्मान इथे केला जाईल। थँक्यू सो। तर एक गिरीश काटेकर यांचा सन्मान होईल। त्यानंतर आमचे नेवाली गावाचे उद्योजक भगवान शेठ जाधव साहेबांचा देखील सन्मान केला जाईल। भगवान दादा या। सोनारपाडा या टीमला शुभेच्छा येत आहेत। आमचे भाचे हर्षल पाटील माही एंटरप्राइजचे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत, ते म्हणजेच सोनारपाडा या टीमला त्यांचं देखील स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये ड्राइव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत अमर ठाकूर, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण मिड ऑफला, त्याच्यावरती मिळते 1 धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 6 धावा धावफलकावरती। 44 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये। सोनारपाडा या टीमला किरणजी भोईर साहेब आणि प्रेमनाथ दादा पाटील गोरपे गावचे इथे उपस्थित आहेत, ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत।
आणि खऱ्या अर्थाने सोनारपाडा टीमचे पुरस्कर्ते ऋतिक भोईर गोरपे आणि चेतन पाटील मांगरुळ यांच्या माध्यमातून हा संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 6. सुपर 8 6 शेवटचा सामना. भरपूर शफल झाले. ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. दोन्ही पंच आपण या इथे या. दोन्ही पंच या. ऑनफिल्ड अंपायर या आपण. दोघांनी या. रतन सर आपण तर लीडर आहात कारण की त्यांचे सहकारी आहेत. या पण रतन सर आपण देखील या. दशरथ सर आपण देखील या.
व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होतील. माजी उपसरपंच सन्माननीय निलेश दादा म्हात्रे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपला शुभ सन्मान केला जाईल. निलेश दादा म्हात्रे या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. बालाराम भोईर साहेबांच्या शुभहास्य तो सन्मान केले होते. सन्माननीय माजी उपसरपंच निलेश दादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान बालाराम भोईर साहेबांच्या शुभहास्य केले होते. यस, सोनारपाडा संघ फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि आयोजन समितीचा नियम आहे की मलंगड क्रिकेट असोसिएशन मध्ये असा कोणताही नियम नाहीये बॅट्समनसाठी, त्यामुळे हा षटकार असेल. चला उद्योजक आमचे वसार गावाचे केतन दादा शेलार यांचा सन्मान केला जाईल. केतन दादा या. या चालेल, एकाने या फक्त. आणि प्रेक्षकांना विनंती असेल आपण इथून बाजूला व्हा, समोरून बाजूला व्हा, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या. सोनारपाडा संघ आयोजक आम्हाला सूचना करतायत आणि प्रेक्षकांना विनंती असेल बाहेर या आपण. नक्कीच आलेले आहेत, अमर ठाकूर इथे उपस्थित आहेत आणि वसार संघ आपण देखील एक प्लेयर या, कोणी एक प्लेयर या आणि बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाजूला व्हा, काहीच झालेलं नाहीये. जो निर्णय आहे तो निर्णय येईल आपल्यापर्यंत, थोडंसं बाजूला व्हा इथून.
चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे सोनारपाडा संघ. फिल्डिंग लावून घ्या आपण. आणि काय निर्णय आहे आयोजक देखील सांगतील आणि पंचांनी देखील सांगितलेलं आहे. यस, ते जरी पाठीमागे गेले असतील तरी देखील स्टंपच्या पुढे त्यांनी तो चेंडू मारलेला आहे. त्यामुळे आयोजकांचा देखील निर्णय आहे की हा षटकार असणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि सामना सुरू करायचा आहे. बघा, सर्वांना विनंती असेल समोरून सर्वांनी बाजूला व्हा. भरपूर जागा आहे या ग्राउंडवरती चारी बाजूला उभं राहण्यासाठी, बसण्यासाठी. आणि तिथे आपण बसून आपण बाउंड्रीच्या बाहेर बसून आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 44 धाव बनवायचे त्या मॅचमध्ये गावदेवी वसारे या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा रिद्देश पाटील. यस, बघा दोन्ही संघातील प्रेक्षकांना विनंती असेल आतमध्ये कोणत्याही संघाचा प्रेक्षक जर गेला तर त्या संघाला बाद केलं जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळी ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला अमर ठाकूर फार वेगाने आले होते. चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते पकडू शकले नाहीयेत आणि त्यामुळे मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धाव धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे रिद्देश पाटील यांचं. अजूनही षटकातील 3 प्रेक्षकांना विनंती आहे ते जे समोर प्रेक्षक डाव्या बाजूला सर्वांनी बाजूला व्हा, पाठीमागे व्हा असं आयोजकांचं म्हणणं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, भरपूर जागा आहे समोर, तर स्टँडच आहेत मी तर म्हणेन, तिथे आपण बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावेळी मिस टायमिंग झेलची शक्यता असे क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल पकडलाय चेतन पाटीलने. फलंदाज झाल्या बाद गिरीश म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. धाव बनवायचे आहेत आणि 13 या धावसंख्येवरती पहिला विकेट गमावलाय गावदेवी वसार या टीमने. गिरीश म्हात्रे बाद झालेत. डावकुरे त्याचा फलंदाज सूरज दुधकर येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे 1/13. विकेट टेकिंग गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. विकेट मिळवली आहे, ज्या विकेटच्या शोधामध्ये होते सोनारपाडा संघ ती विकेट मिळवली आहे या षटकामध्ये रिद्देश पाटीलने. धावसंख्या आहे 1/13. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. यावेळी बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार येतोय सूरज दुधकरच्या बॅटमधून. धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 25 धाव बनवावे लागतील या मॅच मध्ये गावदेवी वसार या टीमला. सूरज दुधकरने षटकार लगावलाय, षटकाराने आगाज केलाय त्याच्या इनिंगचा. रिद्देश पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत अमोल पाटीलने. क्या बात है, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर
क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फुल टॉस चेंडू होता, त्याला लॉंग ऑनला खेळले होते आणि एका हातामध्ये स्ट्रेच केलं स्वतःला आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे आपल्या संघासाठी. या नक्कीच 5 धावा वाचवलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक होईल गावदेवी वसार या टीमचं. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल सोनारपाडा संघ. सोनारपाडा आणि वसार या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. सुपर 8चा हा शेवटचा सामना सुरू आहे. बक्षीस पात्र ही लढत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज दुधकर आहेत, ज्याने षटकाराने आगाज केला या इनिंगचा. इनफॉर्म खेळाडू आहे, त्याची साथ देतो नितीन म्हात्रे. खेळतोय 11 या धावसंख्येवरती. 8 चेंडूंचा खेळ त्याने केलेला आहे या इनिंगमध्ये आणि 8 चेंडू आणि 11 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. त्याला साथ देतोय सूरज दुधकर. यावीस फटका चांगला आहे, पाठवला स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर वसार गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. पिकअप स्ट्रोक आपण पाहिला. खूप लवकर लाईन पिक केली आणि पाठवलंय स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना अनिकेत पाटीलचं भव्य स्वागत केलंय सूरज दुधकरने. 2 षटकार लगावलेत. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार येतोय सूरज दुधकरच्या बॅटमधून. सो मच. धावसंख्या आहे 30. जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण सोपं झालंय गावदेवी वसार या टीम समोर. सूरज दुधकर आक्रमक बॅटिंग करतोय. सॉफ्टने खेळतात. कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. सूरज दुधकर बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट आणि या सामन्यामध्ये कमबॅक झालेला आहे दिव्यांशी 11 सोनारपाडा या टीमचं. कारण की 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे.
मलंगड क्रिकेट समितीचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदीप शेठ मडवी साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्यासोबत आदरणीय बिंदास दादा शिसवे यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 9 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये। गावदेवी वसार या टीमला नक्कीच क्रॅम्प आलाय, अनिकेत पाटीलला जो क्रॅम्प आला होता रतनबुवा पाटील चषकामध्ये, आणि पुन्हा एकदा दुखापत थोडीशी जाणवते अनिकेत पाटीलला, परंतु हे षटक देखील फार महत्त्वाचं आहे। हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत या षटकामधील। नऊ चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये। चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील गावदेवी वसार या टीमला। चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, विनंती असेल सोनारपाडा या टीमला। सोनारपाडा संघ आणि वसार संघ हे दोन संघ आमने सामने आहेत या मॅच मध्ये। सुपर 8 हा सामना आहे, जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल। बक्षीस पात्र ही लढत आहे। कुणाल गडगे येत आहेत, नवीन फलंदाज। फुल टॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत, लाईन पूर्णपणे मिस केली आहे, स्वतःवरती नाराज देखील आहे कुणाल गडगे, आणि आलाय हा डॉट बॉल। प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल दिव्यांशी 11 सोनारपाडा टीमला। प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल गावदेवी वसार या टीमवरती। 8 चेंडू बनवायचे, धावा 14 या मॅच मध्ये। अनिकेत प्रचंड वेग आपण पाहिला, आणि डायरेक्ट हिट करण्याचा मोह त्याने आवरलेला आहे, आणि पंचांचा इशारा आहे तो लेग बायज अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 2 बाद 31। 7 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये। गावदेवी वसार या टीमला नितीन म्हात्रे खेळपट्टीवरती आहे, सलामीचा फलंदाज, रन मशीन, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं। मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे। 7 चेंडू आणि 13 बनवायचे आहेत, चेसिंग कंपल्सरी। यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, एक धाव झाली पूर्ण, आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, कारण की शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय नितीन म्हात्रे, आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 32। 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज। टू व्हीलर बाईक आणि या स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे। असे दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय शेवलदादा साळवी साहेबांचं फटाक्यांच्या आतिषबाजीने
इथे स्वागत होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये. यश केने येत आहेत. 6 चेंडू 12 धावांची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू आला डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये गावदेवी वसार या टीम वरती. 4 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज. जोपर्यंत नितीन म्हात्रे खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील गावदेवी वसार या टीमच्या. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल पाठवलाय. फ्लॅट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय नितीन म्हात्रेच्या बॅट मधून. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 6. जान जान चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे. वेल लेफ्ट केलाय. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. प्रेशर ऑन दी बॉलर, प्रेशर ऑन दी बॅट्समन. आणि या दबावामध्ये जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. हाफ ट्रॅकर त्याला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा षटकार येतोय नितीन म्हात्रेच्या बॅट मधून. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे गावदेवी वसार या संघाने. आणि वसार संघ दाखल होतोय टॉप 4 मध्ये SP ग्रुप चषकाच्या.